विविध प्रकारचे मसाल्यांचे घटक पदार्थ तुम्हाला खरेदी करायचे आहेत आणि तेही उत्कृष्ट दर्जाचे, तर हे आहे केला ब्रदर्स. 98 वर्ष जुनं हे शॉप आहे. हे शॉपला कसं यायचं पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते. हा आहे गोविंद हलवाई चौक. गोविंद हलवाई चौकामध्ये बागवान मस्जिद आहे, कावेडिया ज्वेलर्स आहे, इथे नाकोडा ज्वेलर्स आहे आणि हे आहे केला ब्रदर्स हे शॉप. या शॉपच्या अगदी बाजूलाच इथे गोविंद हलवाई चौकामध्येच रांका ज्वेलर्स आहेत आणि रांका ज्वेलर्सच्या बाजूलाच तुम्हाला हे केला ब्रदर्स बघायला मिळेल. अतिशय छान उत्कृष्ट पद्धतीचे आपल्याला या ठिकाणी मसाल्याचे घटक पदार्थ खरेदी करता येणार आहेत. हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. तर फ्रेंड्स, आजचा हा जो ब्लॉग असणार आहे मसाल्यांच्या शॉपिंग रिलेटेड ब्लॉग असणार आहे. आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला सगळ्या गृहिणींना वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बनवायचे असतात आपल्या घरी. तर तुम्हाला हे मसाले बनवण्यासाठी उत्कृष्ट पद्धतीचे मसाल्याचे घटक पदार्थ निवडलेले कुठे मिळतील हे आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, सांगणार आहे. तर त्यासाठी मी कुठे आलेली आहे तर पुण्यातील रविवार पेठेमध्ये. आणि आज आपण जे दुकान एक्सप्लोअर करणार आहोत ते दुकान आहे 98 वर्षापासूनचं केला ब्रदर्स मेवावाला. तर या दुकानामध्ये तुम्हाला निवडलेले मसाल्याचे घटक पदार्थ खरेदी करता येणार आहेत. उत्कृष्ट पद्धतीचे असणार आहेत सगळे घटक पदार्थ. आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आमच्या दुकानात. खूप चांगला प्रतिसाद मागच्या वेळेला आपण दिला आहात आणि त्यासाठी खूप मनापासून आभार. आणि या वेळेला उन्हाळा आलेला आहे आणि साहजिक आहे की उन्हाळा आला की आपण घरात आपला स्वतःचा मसाला बनवतोच आणि अनेक घर बनवतात. जुनी पद्धतच आहे. तर या प्रकारे आमच्याकडेही सुद्धा फक्त ड्रायफ्रूट नव्हे तर सगळे निवडलेले मसाले सुद्धा अगदी उच्च दर्जाचे आणि प्रत्येक हँडपिक मसाले असे मिळतील, उपलब्ध आहेत. हे आज नाही तर गेल्या 97-98 वर्षापासून सुद्धा आम्ही मसाल्याच्या व्यवसायात कार्यरत आहोत. मसाल्यामध्ये सर्वात पहिले बघायचं तर मिरची. आपल्याकडे लवंगी मिरची, बेडगी मिरची, गंटूर मिरची, काश्मीरी मिरची या प्रकारच्या भारतातून येणाऱ्या काही उत्तम क्वालिटीच्या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्याकडे डायरेक्ट मिळून जातील तुम्हाला. हे प्रत्येक मिरचीचं डेट काढलेलं आहे. तुम्हाला प्रत्येकाला वेगळं डेट काढायची गरज नाहीये. आमच्याकडे निवडलेली डेट काढलेली आणि एक ऊननी वाळवलेली अशी मिरची असेल. अच्छा, म्हणजे क्वालिटी मध्ये बेस्ट असणार. करेक्ट. अनेक वेळा तुम्हाला वाळवण्याकरिता घरात एवढी जागा नसते, टेरेस असतात, तर आमच्याकडे त्याला एक ऊन दिलेली अशी वाळवलेली मिरची तुम्हाला सगळ्या प्रकारच्या मिरच्या असतील ना आपल्याकडे? येस मिळून जातील तुम्हाला. ओके, नेक्स्ट. पुढचा घटक पदार्थ जो खूप महत्वाचा मसाल्यासाठी तो आहे धना. हा प्युअर इंदोरी धना असल्यामुळे ह्याचा जो फ्लेवर आहे, ह्याचा जो स्मेल आहे हा खूप खूप डिस्टिंक्ट असतो आपल्या वेगळ्या दुसऱ्या कुठल्याही धन्यापेक्षा. हा प्युअर इंदोरी धनाच तुम्ही टाकला पाहिजे आपल्या मसाल्यांमध्ये. शिवाय आपल्या इकडचा गावरान धना सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. काही लोक त्यांच्या मसाल्यामध्ये प्रिफर करतात गावरान धना टाकण्यासाठी, ते सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे. मसाला म्हणलं की एक प्रकारची खनक हवी असते मसाल्यामध्ये आणि ती येते या सुंठ पासून. ही अगदी चांगली, अगदी छान वाळवलेली सुंठ आहे. बघू शकाल की तोडायला पण कठीण होत आहे आणि क्वालिटी पण बेस्ट आहे. येस, आणि हे बघू शकता क्वालिटी बेस्ट आहे. पिवळसर वगैरे नाही, एकदम व्हाईट आणि एकदम असं गर असलेली ही सुंठ आहे. पुढचा अजून एक घटक पदार्थ आणि महत्वाचा म्हणजे तो आहे दगडफूल. हा आपल्याला माहित नसतो मसाल्यामध्ये जातं, पण हा खूप महत्वाचा आहे. हा आपल्या मसाल्याला जे एक मातीचा वास किंवा एक अर्धी फील जो देण्याचं काम करतो हा आहे दगडफूल. ह्याच्यात खूप चांगले प्रोटीन असतात, खूप चांगलं कंटेंट आहे आणि मसाल्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात पण हा जायलाच पाहिजे असा हा दगड. बरेचसे मसाले असे आहेत रेसिपी की दगड फुलाशिवाय मसाला नाही बनत. आता आमच्या मराठवाड्यामध्ये जो काळा तिखट म्हणतो आम्ही, ते ह्याच्याशिवाय नाही बनत. नाही, तो अर्धी स्मेल आणि जे आपल्याला मातीचा जो कनेक्ट मसाल्यामध्ये हवा असतो तो आपल्याला दगडफूलनीच मिळतो. ओके. पुढचा आणि खूप छान पदार्थ जो आहे तो आहे शहाजिरा. शहाजिरा अगदी महत्वाचा पदार्थ आहे. हा आपल्या मसाल्याला जो एक लॉन्जिटिव्हिटी किंवा त्याला जे लाईफ देतं आणि त्याला मसाल्याला जे बाकी मसाल्यांच्या स्मेलला बॅलन्स करणारा मसाला तो आहे म्हणजे शहाजिरा. हा आपल्या साधा जिरा सारखा नाहीये. ह्याची ताकद आणि याचा वास खूप वेगळा असतो, म्हणून शहाजिरा बॉडीला कूल सुद्धा ठेवतो. त्यासाठी शहाजिरा उन्हाळ्याच्या मसाल्यामध्ये
टाकलाच पाहिजे. राईट. पुढचा आणि हा खूप महत्वाचा अजून एक घटक पदार्थ, दिसायला पण सुंदर असतो आणि टेस्टला स्मेलला खूप महत्वाचा एक स्वीट स्मेल देणारा जो मसाल्याला हवा असतो तो आहे स्टार एनिस किंवा बादल फूल ज्याला आपण म्हणतो. हा अगदी उत्तम दर्जाचा आहे आणि हा आपल्याला बॉडीमध्ये इम्युनिटी बूस्ट करण्याचं काम खूप छान करतं. हा डायजेशनला पण इज करतं, कोलेस्ट्रॉलला कमी करतं आणि शिवाय ह्याला मसाल्यामध्ये, पुलावमध्ये, बिर्याणीमध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता. आपल्याकडे तुकडे नसून तुम्ही बघू शकाल अखंड बादल फूल जास्त हे तुम्हाला आढळतील. आणि वास घेण्यासाठी, तुम्हाला याचा सुगंध घेण्यासाठी प्रत्यक्ष दुकानाला व्हिजिट करावी लागेल. पुढचा अजून एक घटक पदार्थ जो मसाल्यामध्ये पहिले टाकला जातो तो आहे आपला दालचिनी. तुम्ही दालचिनी बघू शकाल, ही एकदम उत्तम क्वालिटीची दालचिनी असल्यामुळे ह्याचा वास, सुगंध जे काय येणार ते खूप चांगलं असेल. दालचिनी अगेन हा इम्युनिटी बूस्टर आहे. हे मसाल्यामध्ये टाकल्यामुळे वासच नाही, सुगंधच नाही मसाल्याला, पण आपल्या इम्युनिटीसाठी लहान मुलं वगैरे असतील तर मसाल्यामध्ये दालचिनी हा प्रमाण टाकलाच पाहिजे. फक्त एकाच प्रकारचा नाही, काळे मसाले, साठवणीचे मसालेच नाही तर वेगवेगळ्या रेसिपीज मध्ये वापरला जातो. करेक्ट, वापरला जातो. आणि दालचिनी ही तुम्ही टेस्ट करू शकता कशी, तर दालचिनीचा तेल असतो हा तुम्ही थोडासा करून जिभेवर ठेवायची दालचिनी. जिभेवर कसं तुम्हाला चुरचुरपणा येतो त्याच्यावर ठरतं की दालचिनीची क्वालिटी उत्तम आहे की फक्त कलर लावलेले. बरेचसे डुप्लिकेट पण असतात. करेक्ट, दालचिनीमध्ये खूप फसवणूक होते बाजारमध्ये, पण आपल्याकडे उत्तम क्वालिटी आणि प्युअर दालचिनी तुम्हाला मिळेल. इथे येऊन तुम्ही ट्राय करू शकता नक्कीच. अजून एक पदार्थ मसाल्यामध्ये टाकण्यासारखा तो आहे खसखस. ही अगदी तुम्ही बघू शकाल निवडलेली आहे, स्वच्छ खसखस आहे. खसखस ही टाकली जाते मसाल्याची कन्सिस्टन्सी चांगली करण्यासाठी. जेव्हा तुम्ही तो मसाला आपल्या जेवणात टाकता, आपल्या कुकिंग मध्ये टाकता, तर तेव्हा त्या मसाल्याची कन्सिस्टन्सी आणि थिकनेस चांगली ठेवण्यासाठी खसखस टाकली जाते. बरोबर. आणि फ्लेवरफुल बनवण्यासाठी सुद्धा खसखसचा वापर केला जातो. खसखसला फ्लेवर पण आहे आणि याच्यामुळे ग्रेव्ही आपली जे आपण जे काही बनवणार आहे मसाल्यापासून ते पदार्थ असे दाटसर. राईट, तुम्ही बघू शकाल एकदम स्वच्छ खसखस आहे, त्याच्यात जाळी नाही, काही नाही, क्वालिटी बेस्ट आहे. हो. पुढचा मसाला म्हणजे हा आहे त्रिफळा. हा चूर्ण नाही तर हा स्पाइस वाला त्रिफळा आहे. हा आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आदिवासी भागात सुद्धा हा खूप प्रमाणात आढळतो आणि खूप कुकिंग प्रिपरेशन मध्ये टाकलं जातं. त्रिफळामुळे जेवणाला परत तुमच्या स्पाइसला पॅलेट एक मिळतो, एक टेस्ट फ्लेवर मिळतं आणि थोडासा उग्र वास असतो याचा. स्पेशली जे नॉन व्हेजिटेरियन जेवण जास्त तयार केलं जातं घरी, तर त्या मसाल्यासाठी तुम्ही थोडंसं त्रिफळाचं प्रमाण टाकला पाहिजे. तर त्यांनी थोडंसं त्या फ्लेवरफुल त्याला रेसिपी अजून चांगल्या होतात. येस, नक्की. पुढचा मसाला तर ह्याला आपण कंकोळ म्हणतो. हा खूप डिफरंट एक प्रकारचा फ्लेवर आणतो आपल्या अख्ख्या जेवणात. ह्याला कबाब चिनी असंही म्हणतात आणि बरेच प्रिपरेशन्स मध्ये ह्याला एक प्रकारचा स्वीटनेस, नॅचरल स्वीटनेस आणण्याचं काम हे आपल्या मसाल्यामध्ये करतं. आणि शिवाय एक स्वीट अँड स्पायसी असा एक बॅलन्स आपल्या मसाल्यामध्ये ठेवतो, मेंटेन करतो. हा खूप चांगला ऍडिटिव्ह आहे. तुम्हाला कोलेस्ट्रॉल, बीपी अशा काही गोष्टी असतील तर हा मसाल्याच्या माध्यमातून आपल्याला लोअर कोलेस्ट्रॉल करण्यासाठी मेंटेन होऊ शकतं. मला एक सांगा, हे सगळे तुम्ही जे मसाल्याचे घटक पदार्थ दाखवताय हे सगळे टाकणं अनिवार्य आहे का, याला काही ऑप्शन पण आहेत का, वेगवेगळ्या रेसिपीनुसार आपण टाकू शकतो? येस, तर आमच्याकडे या प्रकारची अशी एक लिस्ट आहे संपूर्ण, ज्यात जे कॉमनली टाकले जाणारे सगळे मसाल्यांची लिस्ट आहे. तर ऑप्शनल आहे, तुम्ही सिलेक्ट करू शकता की तुम्हाला काय त्यातनं टाकायचं आहे, काय प्रमाण ठेवायचं, मसाल्याचं बॅलन्स काय प्रकारे ठेवायचंय. तसं आम्ही पण इथे आहोत तुम्हाला गाईड करण्यासाठी. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे मसाले बनवले जातात आता वेगवेगळ्या भागामध्ये, तर त्या सगळ्या मसाल्याच्या रेसिपी आपण सजेस्ट करू शकता. येस येस, काही भागांमध्ये गोडा मसाला बनवला जातो, काही मध्ये काळा मसाला बनवला जातो. कोल्हापुरी मसाला वेगळा, लातूर साइड अलिबागचा वेगळाच असतो, अलिबागचा वेगळा, कोकणी मसाला वेगळा. तर त्या प्रकारे घटक पदार्थ तरी मोस्टली सगळे सेम असतात. प्रमाण कमी जास्त. येस, सगळे तुम्हाला एका ठिकाणी मिळेल, तुम्हाला वेगळ्या ठिकाणी जायची गरज नाही. केला ब्रदर्स रविवार पेठेतला हा 98 वर्ष जुनं असा हा आमचा मसालाचा आणि ड्रायफ्रुटचा व्यवसाय असलेले दुकान आहे. हा पुढचा मसाला तर ह्याला आपण मायपत्री म्हणतो. अनेक लोकांना हे ओळखूही जाणार नाही हा मसाला काय असतो, पण आपल्या प्रत्येक चांगला काळा मसाला किंवा चांगला गरम मसाल्यामध्ये
मायपत्रीचा वापर केला जातो. अपूर्ण असतो आपला येस, मसाला. पूर्ण आहे. आणि हा एक छान असा जेलीफिश सारखा दिसणारा मसाला आहे, हो, right, पण right. ह्याचा स्मेल आणि कलर हा आपल्या मसाल्याला खूप छान देतो हम्म, आणि अगेन एनहान्स करतं बाकी मसाल्याच्या फ्लेवरला. हम्म. हा मसाला त्यांच्या टेस्टला एनहान्स करणारा मसाला हा म्हणजे मायपत्री आहे. तुम्ही बघू शकाल आपल्याला कुठल्याही प्रकारचा रेडी किंवा ऍडिटिव्ह किंवा असे कलर टाकल्याची गरज नाहीये. तुम्ही मी एक ऑब्झर्व केले, तुम्ही Yes. जे डिस्प्ले मध्ये मसाले ठेवलात, तुमच्या मसाल्यांची क्वालिटी बेस्ट आहे. कुठेही तुटलेला किंवा काहीतरी फुटलेले असे मसाले नाहीत. अख्खे मसाले, अखंड मसाले आहेत. म्हणजेच तुमच्या मसाल्यांची क्वालिटी बेस्ट आहे. 100 वर्ष ही दुकान चालली आहे तर ह्याच बेसिसवर की आमच्याकडे संपूर्ण हँडपिक मसाले जे तुकडा वगैरे असतात सगळं वेगळं केलं जातं आणि फक्त शाबूत आणि छान स्वच्छ दिसणारे जे आपले आलेले ग्राहक आहेत, कस्टमर्स आहेत, ते पुन्हा पुन्हा यावं आणि एकदा नाही तर त्यांनी पिढी यावं. त्यामुळे आणि असं नाही, हँडपिक मसाले आहेत याचा वर्किंग वुमन्सला खूप फायदा होतो. एकतर Yes. वाळवलेले असतात, हँडपिक असतात, मिरच्या निवडून देताय तुम्ही, तर Yes. बरंचसं काम म्हणजे अर्ध काम तर तुम्ही इथेच करून येस, देताय. कारण आम्ही समजतो की आजच्या काळात एवढा वेळ नसतो की बरोबर प्रत्येक आहे. हँडपिक करावं, तर इकडे तुम्हाला प्रत्येक गोष्ट हँडपिक करून मिळेल. नक्कीच. पुढचा मसाला म्हणजे ही जायपत्री आहे. हम्म. जायपत्री तर काय ओळखा पाहू हा काय असेल. नाही सांगता येणार. हा खर तर जायफळ तुम्ही खाल्ला असाल. हा. जायफळच्या झाडाची फुलं आहेत, क्या बात आहे. त्याला आपण जायपत्री म्हणतो. ओके. आणि मला ऑलमोस्ट हा आणि हा मसाला सेम वाटतोय. सेम वाटतात पण डिफरंट आहे. अच्छा, म्हणजे So- फ्लेवर, टेस्ट सगळं वेगळं येस, आहे. दोन्ही वेगळे, स्मेल डिफरंट आहे, फ्लेवर डिफरंट आहे. ओके. जायपत्री ही खूप गरम आणि उष्ण असते, हम्म. तर ही खूप कमी प्रमाणात तुम्ही आपल्या मसाल्यामध्ये टाकली पाहिजे. ओके. पण टाकलीच पाहिजे कारण अगेन ही खूप चांगली आहे आपल्या इम्युनिटीसाठी. तुम्ही बघत असाल की प्रत्येक मसाल्याचे काहीतरी गुण आहेत गुणधर्म आहे. आणि आपल्या इम्युनिटीसाठीच काम केलेलं आहे. बरोबर. तर आपल्या पूर्वजांनी हा मसाला बनवणं किंवा इंडियन मसाला बनवण्याचा जो प्रकार आहे हम्म. तो आपल्या इम्युनिटीला शाबूत ठेवण्यासाठी, येत्या पावसाळ्यासाठी आपल्याला तयार करण्यासाठी हा सगळा प्रपंच असतो. राईट. त्यामुळे हे टाकलेच पाहिजे आणि महत्वाचेच आहेत असे हे मसाले आहेत. मसाले जिभेचे चोचले तर पुरवतात, सोबत आपल्या तब्येतीची पण काळजी करेक्ट घेतात. करेक्ट. मला सांगा, आता तुम्ही हे सगळे मसाले दाखवताय, बरोबर आहे, प्रत्येकाला मसाल्याच्या रेसिपी देताय, हँडपिक मसाले पण देताय, पण पॉसिबल नसतं सगळ्यांना, वर्किंग वुमनला. मग काय रेडी मसाले पण आहेत का तुमच्याकडे? रेडी तसे चांगल्या टॉप रिनाऊंड ब्रँडचे सुद्धा आपल्याकडे मसाले आहेत. ओके. शिवाय आमचं अजून एक सजेशन असतं की तुम्ही इकडे DIY किंवा डू इट युअर सेल्फ ओके. तुम्ही आपल्याप्रमाणे इथे ही लिस्ट प्रमाणे निवडू शकता काय काय मसाला आहे. तुम्हाला फक्त तुमचं किती लोक घरात राहतात आणि किती किलो मिरचीचा मसाला क्वांटिटी बनवायचा मध्ये. आहे, आणि आमचे स्टाफ किंवा आमचे घरातले व्यक्ती तुम्हाला भरभरून सांगतील की काय प्रकारे काय तुम्ही मसाला बॅलन्स बनवला पाहिजे. आणि रविवार पेठेत असल्यामुळे इथे जुन्या बऱ्याच जवळजवळ दळण्या आहेत, त्यात तुम्ही इकडनं मसाला घेऊन त्याला दळण करून डायरेक्ट म्हणजे मिरची कांडप पण आहे तिथे आसपास? येस, इकडे जवळ सगळे अशा काही दळण्या आहेत जे या प्रकारचे खडे मसाल्यांना दळून देतील आणि तुम्ही डायरेक्ट मसालाच घेऊन जायचा, डायरेक्ट इथे यायचं आणि आपला DIY मसाला असा तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता विदिन 1 डे. इन 1 डे. कारण अनेक वेळा तुम्ही ब्रँडचे मसाले घेता पण त्यात काय कलर आहे, काय ऍडिटिव्ह आहे तुम्हालाही कळणार नाही, आम्हालाही कळणार नाही. बरोबर. तर इथे येऊन घटक पदार्थ स्वतःच्या हाताने तुम्ही निवडू शकता, त्यांना दळून घेऊ शकता आणि आपला मसाला बनवू शकता. आपल्या नावाचा ब्रँडचा स्वतःचा मसाला तुम्ही बनवू शकता. बरोबर आहे. हे तुम्ही बघू शकता एकदम प्युअर आणि उत्तम क्वालिटीची प्युअर केरळची आपल्याकडे मिरी आहे. ही खूप खूप चांगला हा स्पाइस आपल्याला भारताला देणगी आहे. आपलं सौभाग्य, आपला विरासत आहे आपली ही, आपल्याकडे या प्रकारचे स्पाइसेस आहेत. आणि ही प्युअर काळी मिरी आहे, तुम्ही ओळखू शकता. ह्याच्या फक्त कलरनी, ह्याच्या फक्त कन्सिस्टन्सीनी, आणि असा छोटा मोठा वेगळ्या साईजचा दाणा नाही तर कन्सिस्टंटली एक साईजचा तुम्हाला दाणा. याच्यात पण डुप्लिकेटी बरीच होते ना? खूप डुप्लिकेसी केली जाते कारण मिरे हे आपल्या जेवणात किंवा आपल्या किचन मध्ये लागणारच आहे आणि 12 महिने लागतात. 12 महिने लागतात. चव घेऊ शकता हाताने. हो. आणि इथे मी एक मॅडमला थोडासा तिखट एक दाणा देतोय. मीच ट्राय करते. येस, ते सांगू शकतील की काय प्रकारचा त्याचा एक दाणा फक्त दिला आहे. स्ट्रॉंग फ्लेवर आहे, त्याचा फ्लेवर स्मेल तिखट आहे एकदम. कसं लागत आहे. तिखट आहे एकदम.
सॉरी आपल्या आवडत्या मॅडमला मी आज तिखट दाणा दिला. राईट. त्याशिवाय कळणार नाही की बरोबर आहे. काय प्रकारचा याचा स्मेल आणि क्वालिटी. हा आहे नाकेश्वर. नाकेश्वर पण टाकला जातो. त्यातनं मसाल्याला परत एक डिफरंट स्मेल आणि डिफरंट फ्लेवर येतो. तुम्ही Flavor. बघाल की हे सगळे मसाले जे आहेत ते फक्त आपल्या फूडला, एक आपल्या जेवणाला, आपल्या पचनक्रियेला, आपल्या रक्तदाबासाठी, प्रत्येक वेगळ्या वेगळ्या ठिकाणासाठी महत्वाचे त्यांचे गुण आहेत आणि शिवाय आपल्या जेवणाला अजून टेस्टी करण्यासाठी आहे. बरोबर आहे. ही आहे मसाला विलायची. हम्म. एवढी मोठी विलायची तुम्ही बघितली असाल तरी मसाला विलायची असते, याला बडी इलायची पण म्हणतो आपण. हो. ही अरुणाचल प्रदेशहून येते ओके. आणि त्यात सर्वात जास्त पीक तिकडे होतं आणि ह्याचा पण स्मेल खूप खूप अर्धी येतो हो. आणि आपल्या जेवणाला बाकीच्या स्मेलला सुद्धा बॅलन्स करण्याचं काम करते ही मसाला आणि विलायची. हे एकसंध आहेत सगळ्या, अशा लहान मोठ्या नाहीयेत किंवा असं खुललेल्या नाहीयेत. बऱ्याच ठिकाणी दाणे वगैरे त्याचे बाहेर Yes. निघतात. तर याची क्वालिटी बेस्ट आहे. मसाला विलायची मध्ये बऱ्याच वेळा तुम्ही बघाल कुठे तर त्याला डंक लागलेला असतात, तर तुम्ही हम्म. ह्यात बघू शकता एकही मसाल्याची डंक नाहीये, किडा नाहीये, काही नाहीये. सगळे इथे निवडलेले तुम्हाला मिळतील. आणि ही प्युअर शेलम हलकुंड आहे. शेलम म्हणजे तामिळनाडूहून येणारी एकदम बेस्ट क्वालिटीची हळकुंड म्हणजे ही शेलम हळकुंड आहे. बघू शकाल क्वालिटी आतनं पण ह्याची कलर काय कसा आहे. हो. आणि ह्याला कुठलाही वेगळा मिक्स साईज नाहीये, एका कन्सिस्टंट साईजची हळकुंड आहे. तुम्ही हळदची पूड पण बनवत असाल घरी, वर्षभर ठेवत असाल तरी ही तुम्ही नेऊ शकता आणि बेस्ट क्वालिटी तुम्ही वर्षभर हळदीची पूड बनवू शकता. हो. हळदी पावडर पण आपण बनवू शकतो याच्यापासून. आणि मला वाटतं सगळ्यात बेस्ट म्हणजे कुठली कलर वगैरे टाकायची गरज नाही. मार्केटमधले जे हळदी पावडर असतात कलर असतात, मात्र ह्याच्यामध्ये आपण जर घरी बनवली तर कलर वगैरे मिक्स करायची गरज नाही. आपल्याला ओरिजिनल हळदी पावडर येस, ओरिजिनल हळदी पावडर तुम्ही डायरेक्ट तुमची बनवू बनवू शकतो. शकता. राईट. अजून एक महत्वाचा स्पाइस जो आपण टाकतो तो आहे तमालपत्र किंवा बे लीफ म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये. आणि खूप खूप महत्वाचा हा पण एक स्पाइस आहे. ह्यानी सुद्धा आपल्या मसाल्याची लाईफ चांगली राहते. आणि पहिले सुरुवातीला फोडणीमध्ये तुम्ही कुठल्याही जेवणात आपल्या इंडियन फूड मध्ये तमालपत्राचा वापर केलाही जातो. तुम्ही बघणार हा कुठलाही डंकी माल नाही आहे. हा स्वच्छ अख्खा संपूर्ण पत्ता आहे. कुठला याला खड्डा भोकं काही जास्त पडलेली नाहीये. असा तमालपत्राची निवडलेले क्वालिटी मसाले. तुम्हाला इथे मिळेल. आपल्याकडे अगदी उत्तम दर्जाचा जिरा आहे. हा जिरा एकदम राजस्थानचा जिरा आहे. ओके. आणि हा डायमंड कट जिरा आहे, म्हणजे कन्सिस्टन्सी असतो हा जिरामध्ये. आणि वर्षभराचं तुम्ही करू शकाल तर हा जिरा वापरू शकता. ह्याच्यात तुम्ही बघाल कुठलाही काडी वगैरे काही नाहीये. तुम्हाला परत जिरा निवडायची गरज नाही आहे. हा निवडलेला As it is वापरू शकतो. ऍज इट इज मिळेल. सगळे मसाले झाले, पण तुम्हाला हवं असेल की ते वर्षभर टिकावे तर त्यासाठी खूप महत्वाचं नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आपल्या मसाल्यामध्ये जो असतो तो आहे खडा हिंग. अच्छा. खडा हिंगाचा तुम्ही साईज बघू शकाल. हा एकदम ओरिजिनल खडा हिंग आहे, राजस्थानचा असतो. आणि ह्याच्यातला स्मेल आणि कन्सिस्टन्सी खूप चांगली असते आणि हा आपल्या मसाल्याला संपूर्ण वर्षभरची लाईफ देतं. तुम्हाला बिलकुल चिंता करायची नाही की मसाला खराब होईल, कारण त्याच्यात खडा हिंग तुम्ही तेवढेसे ह्याचे दाणे टाकलात आणि ह्याचे खडे टाकलात की तो वर्षभर आणि तुम्हाला. मी काय करते माहितीये का, मसाला ज्यावेळेस बनवून भरणीमध्ये ठेवते त्यावेळेस हे 2-3 खडे वरती ठेवते, म्हणजे मसाल्याला अजिबात जाळी लागत नाही किंवा मसाला खराब होत नाही. in खराब short होणार सांगायचं. नाही. येस, परफेक्ट. उन्हाळा आला की चांगल्या प्रकारची मोहरी आणि जिरे हे नवीन आवक असते शेतकऱ्यांकडनं, तर ही खूप चांगल्या प्रकारची तुम्ही बघू शकाल आपल्याकडे मोहरी आहे. आणि गावरान आहे. गावरान मोहरी आहे आणि कन्सिस्टंट आहे. ह्याच्यात वेगळे वेगळे दाणे नाही, साईज नाही, तर एका साईजची मोहरी आहे. आपल्या घरातल्या प्रत्येक फोडणीमध्ये मोहरी शिवाय आपलं जेवण तयार होत नाही. तर बरोबर. तुम्ही चांगल्या क्वालिटीची मोहरी बघत असाल आणि जास्त क्वांटिटी पण बघत असाल तर आपल्याकडे स्वस्त दरात उत्तम दर्जाची गावरान मोहरी उपलब्ध आहे केला ब्रदर्स मध्ये. शिवाय आपल्याकडे गावरान तीळ सुद्धा असतो. हा अगदी बेस्ट क्वालिटीचा गावरान तीळ आहे. तीळ जास्त जास्त खाल्ला पाहिजे, कारण तीळ मध्ये कॅल्शियम भरपूर असतो. सांधेदुखी, गुडघेदुखी या गोष्टीसाठी रोज सकाळी तुम्ही 1 चमचा पण तीळ खाल्लात तर खूप खूप कॅल्शियमचा कॉन्टेंट नॅचरली आपल्याकडे येतो. स्पेशली व्हेजिटेरियन डाएट मध्ये सुद्धा गावरान तीळ तुम्ही खाल्लाच पाहिजे. तुम्हाला अशा बेस्ट क्वालिटीचे गावरान तीळ खरेदी करण्यासाठी कुठे यायचे तर केला ब्रदर्स, रविवार पेठ, पुणे या ठिकाणी. प्रत्येक मसाल्याचं महत्वाचं अजून एक स्पाइस तो आहे आपली हिरवी विलायची. ही आपल्याकडे उत्तम दर्जाची आणि कन्सिस्टन्सी तुम्हाला मिळेल.
ही ओरिजिनल आपल्याकडे केरळची आहे. हम्म. कुठलाही दाना घ्या आणि याचं तुम्ही बघू शकाल हो ही भरलेली आहे, हो कुठली पोकळ इलायची नाहीये, राईट. अख्खी भरलेली वेलची आहे. याचा सुगंध पण एकदम उत्तम आहे आणि कलर पण कन्सिस्टंट आहे. नुसतं एकदम मस्त. डार्क ग्रीन असेल हा. तर ती कदाचित कलर लावलेली असू शकते, ओके. पण अशी नॅचरल ग्रीन जी असते ती ओरिजिनल अशी आपण हो. समजू. उन्हाळा आलाच आहे तर आपली तयारी सुद्धा सुरू झाली पाहिजे तब्येत सांभाळण्याची. आणि पुण्यात उन्हाळा वाढतच आहे, झळाकी वाढतच आहे, राईट. त्यामुळे आम्ही पण सज्ज आहोत. आणि काय खूप महत्वाच्या नॅचरली घटक पदार्थ जे तुम्हाला उन्हाळ्यापासून वाचवण्यासाठी आहेत ते आहेत. तर हा आहे पहिला कतिला गोंद किंवा कतिला डिंक असं याला म्हणतात. अच्छा. हा फक्त तुम्हाला 1 किंवा 2 खडे याचे वाटीभर पाण्यात भिजवायचेत रात्री. सकाळी तुम्ही बघाल तर एकदम असं फुलून जाईल, जेली सारखं होऊन जाईल. ओके. आणि ते तुम्हाला अनुपाशी पोटी सकाळी असंच्या असं त्याला प्यायचं आहे, खायचं आहे. आणि ते तुम्हाला वॉटर रिटेन्शन किंवा पाण्या बॉडीमध्ये पाणी वाचवून ठेवणार, धरून ठेवणार. आणि दिवसभर तुम्हाला उन्हाळ्यात विना चिंता तुम्ही फिरू शकता, कारण कतिला गोंदनी सकाळीच तुम्हाला इम्युनिटी बूस्टर म्हटल्यासारखं. इम्युनिटी बूस्ट करणार, डायजेशन, कॉन्स्टिपेशन ह्या सगळ्यासाठी कतिला गोंद हा खूपच बहुगुणी चांगला आहे. बहुगुणी असा आयुर्वेदिक हा एक नॅचरल देणगी आहे. म्हणजे नेहमीपेक्षा वेगळा डिंक आहे का? येस, हा जो रेग्युलर डिंक आहे आपला तो वेगळा. आणि हा जो आहे हा कतिरा गोंद याला म्हणतात. ओके. हे आपल्या जॉईंट साठी, कॅल्शियम साठी सुद्धा हा खूप चांगला. म्हणजे ज्यांना गुडघेदुखी आहे त्यांनी खायला पाहिजे. करेक्ट करेक्ट, टोटली. गुडघेदुखीसाठी सुद्धा हा चांगला, जॉईंट पेन साठी सुद्धा हा खूप चांगला. आणि उन्हाळ्यात हा आपल्याला पाणी वाचून ठेवणार, तुमच्या बॉडीचं हीट स्ट्रोक पासून सुद्धा वाचून ठेवणारा आहे. अजून एक आहे, ह्याला आपण पत्री खडीसाखर असं म्हणतो. तर ही औषधी असते. अनेक आयुर्वेदिक डॉक्टर हे लिहून देतात की उन्हाळ्याचा त्रास होत असेल तर तुम्ही पत्री खडीसाखर हे पाण्यात भिजवून असं सिरप सारखं पिलं पाहिजे. कारण ह्याच्यात खूप औषधी गुण आहेत जे आपल्याला बॉडीला गार ठेवण्यासाठी, कूल ठेवण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो. तर हे आपल्या दुकानात तुम्हाला केला ब्रदर्स मध्ये हे नक्कीच मिळणार रविवार पेठेत. पत्री खडीसाखर अगदी उत्तम आणि प्युअर क्वालिटीची तुम्हाला पत्री खडीसाखर अशा क्रिस्टल फॉर्म मध्ये मला मिळेल. हा एक प्रकारचा खायचा डायमंड असं तुम्ही बघू शकाल. तर हा क्रिस्टल फॉर्म मध्ये खडीसाखर असते. ह्याला दोरी खडीसाखर असं म्हणलं जातं किंवा रस्सी खडीसाखर असं म्हणलं जातं. तर ह्याच्यात कमीत कमी केमिकल प्रोसेसनी बनवली जाणारी खडीसाखर असते, प्युअर खडीसाखर. त्यामुळे अशी क्रिस्टल फॉर्म मध्ये असते. उन्हाळ्यात ह्याचा खूप खूप उपयोग आहे. तुम्हाला उन्हाळ्यापासून वाचवण्याकरिता ग्लासभर पाण्यात तुम्ही थोडेसे याचे तुकडे ठेवले तर अगेन वॉटर रिटेन्शन साठी खूप चांगला हा आणि बहुउपयोगी असणारी खडीसाखर ही आहे. अजून एक लास्ट म्हणजे सब्जा बी आपल्याला माहितीच असेल, पण ह्याचे खूप उपयोग आहे. तुम्ही फालुदा किंवा सरबत किंवा काही बनवत असाल किंवा निंबू सरबत सुद्धा पित असाल तर सब्जा बीला तुम्ही पाण्यात भिजवायचा आहे आणि सकाळी तुम्ही बघाल तर तो एकदम फुललेला बी तयार होईल. तर आपल्याकडे उत्तम क्वालिटीच्या सब्जा बी सुद्धा अगदी होलसेल दरात मिळेल. उन्हाळा आला की उन्हाळ्यातलं अजून काय महत्वाचे आहे आपण डेली कन्झ्युम केलं पाहिजे नॅचरली आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी, तर ते आहे थंडाई आहे. जी थंडाई मसाला आहे, त्यानंतर रेडी पावडर आहे. तुम्ही डायरेक्ट दुधात त्याला टाकू शकता किंवा त्याचा सिरप फॉर्म सुद्धा आहे जे तुम्ही यूज करू शकता. प्रवाळयुक्त, वेलचीयुक्त गुलकंद सुद्धा आपल्याकडे आहे जे तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता. जलजिरा आहे आपल्याकडे, जो तुम्ही जलजिरा. आपल्याकडे ताक मसाला सुद्धा आहे जे तुम्ही ताक मध्ये टाकू शकता त्याला सुरुचकर बनवण्यासाठी. शिवाय आपल्याकडे स्पेशालिटी म्हणून थंडाईचा रॉ वेगळा वेगळा कॉम्बिनेशन सुद्धा आहे. तुम्ही घरी थंडाई बनवत असाल तर विदाऊट शुगर, विदाऊट एडिटिव्ह जे कंपन्यांमध्ये येतं त्यापेक्षा आपण स्वतः इथे हा कॉम्बिनेशन आहे. त्याच्यात बदाम, मगजबी, बडीशेप, गुलाब पाकळी अशा वेगळ्या वेगळ्या डायरेक्ट कॉम्बिनेशन आहे. ह्याला तुम्हाला पावडर करून थोडंसं पाण्यात भिजवायचं आहे तर तुम्ही स्वतः DIY स्वतःच थंडाई बनवू शकता. असं आपल्याकडे हा ओरिजिनल विदाऊट शुगर, विदाऊट एडिशन, नॅचरली रॉ असा आपल्याकडे हा थंडाई मसाला आहे. शिवाय आपल्याकडे या प्रकारे गुरुजी किंवा नामांकित ब्रँडच्या थंडाईचा डायरेक्ट रेडी आपल्याकडे सुद्धा होलसेल भावात MRP पेक्षा डिस्काउंट प्राइस मध्ये सुद्धा मिळेल. आपल्याकडे सुद्धा गुलाब पाकळी सुद्धा आहे वाळवलेली. तर हे तुम्ही कुठलाही डेझर्ट बनवत असाल, आईस्क्रीम बनवत असाल तर त्याला गार्निशिंग मध्ये टाकू शकता. सिरप, फालुदा घरात काही असं बनवू शकाल तरी त्याच्यात तुम्ही
आणि अशा प्रकारच्या काही पाहिजे तुम्हाला वस्तू तरी आपल्या दुकानात केला ब्रदर्स नेवाला रविवार पेठेत तुम्हाला हे सगळं मिळू शकतं. थँक्यू.